ज्यादा बारिश ग्रांट घोटाले की जांच भटक गई है। एमएलए बबनराव लोहड़ीकर। आपको बता दें कि अगर अंबड़ और घनसावंगी तहसीलदारों समेत दोषी पाए गए 74 कर्मचारियों के खिलाफ क्रिमिनल केस दर्ज नहीं किए गए हैं तो विधानसभा की कार्रवाई रोक दी जाएगी। एमएलए बबनराव लोहड़ीकर की मांग है कि ज्यादा बारिश ग्रांट घोटाले के दोषी सभी 74 अधिकारी कर्मचारियों के खिलाफ क्रिमिनल केस को दर्ज कर लिया जाए। आपको बता दें कि महाराष्ट्र के जालना जिले के अंबड़ और घनसावंगी तालुका में 2022 और 24 के बीच भारी बारिश, बाढ़, ओले और बेमौसम बारिश से किसानों की फसलों को बहुत नुकसान हुआ। हालांकि सरकार ने इन प्रभावित किसानों को सब्सिडी देने का ऐलान तो किया है, लेकिन बांटने के प्रोसेस में भारी गड़बड़ियों का चौंकाने वाला मामला सामने आ गया है। डिस्ट्रिक्ट और कलेक्टर जांच कमेटी की 72 पेज की रिपोर्ट में घनसावंगी के तत्कालीन तहसीलदार योगिता और खाटवकर व अंबड़ के तत्कालीन तहसीलदार चंद्रकांत शेलके समेत 74 कर्मचारी अधिकारियों को दोषी पाया गया है। रिपोर्ट में यह कहा गया है कि यह घोटाला 34.97 करोड़ रुपए का है। बीजेपी एमएलए बबनराव लोहड़ीकर के मुताबिक यह 100 करोड़ रुपए से ज्यादा कमाता है। अंबड घनसावंगी तालुक्यामध्ये अतिवृष्टीचा घोटाळा झाल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी माझ्याकडे केल्या होत्या। मी तपशिलात माहिती काढली, त्यावेळी 100 कोटीचा घोटाळा झाल्याची माहिती माझ्याकडे आली। मी याची तक्रार माननीय मुख्यमंत्री, माननीय महसूल मंत्री यांच्याकडे केली। मंत्री महोदयांनी सरकारने दखल घेतली आणि जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले। जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी समिती नेमवली। या चौकशी समितीने 72 पानाचा अहवाल तयार केला। या अहवालामध्ये अंबडचे तत्कालीन तहसीलदार चंद्रकांत शेळके, घनसावंगीच्या तहसीलदार योगिता खटावकर यांच्यासह 74 लोक दोषी असल्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी आणि आरडीसी यांनी शासनाला पाठवला। या अहवालाप्रमाणे या सगळ्या 74 लोकांवर फौजदारी गुन्हे दाखल करणे, यांना निलंबन करणे, याऐवजी फक्त 28 लोकांचं निलंबन झालं। 28 लोकांवर फौजदारी गुन्हे दाखल झाले। मात्र दोन्ही तहसीलदारांना वाचवण्याचं काम चालू आहे। मी जालन्याच्या जिल्हाधिकारी महोदयांना 2 वेळा भेटलो, चौकशी समितीबरोबर चर्चा झाली। जिल्हा अधिकारी, आरडीसी, चौकशी समिती आम्ही चर्चा केली की यांना तुम्ही वाचवण्याचे प्रयत्न करू नका, दोन्ही तहसीलदारवर फौजदारी गुन्हे दाखल करा, दोघांनाही निलंबित करा आणि सगळ्या 74 लोकांवर कारवाई झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी केली। मात्र गेली 4 महिने जिल्हा अधिकारी याच्यावर काही कारवाई करत नाहीयेत। विधानसभेच्या सभागृहामध्ये आम्ही हा प्रश्न उपस्थित केला लक्षवेधीद्वारे। सभागृहाला मदत पुनर्वसन मंत्री आशिषजी जयस्वाल यांनी सभागृहाला आश्वासन दिलं की आम्ही दोन्ही तहसीलदारसह 74 लोकांवर निलंबनाची कारवाई करू, त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करू। पण अद्यापपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही। खालच्या सभागृहात अनेक आमदारांनी याच्यामध्ये भाग घेतला। विधान परिषदेमध्ये याची चर्चा झाली। विधान परिषदेत आश्वासन दिलं गेलं की या दोन्ही तहसीलदारवर निलंबन करू आणि सगळ्या 74 लोकांवर फौजदारी गुन्हे दाखल करू। 79 कोटीचा घोटाळा आहे, ही सगळी रिकव्हरी या अधिकाऱ्याकडून करू। पण अद्यापपर्यंत जिल्हा अधिकारी याच्यावर कुठलीही कारवाई करत नाहीत। उद्यापासून हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे नागपूरला। मी लक्षवेधी प्रश्न पाठवलेले आहेत, तारांकित प्रश्न पाठवलेले आहेत। अर्ध्या तासाची चर्चा आहे आणि दोन्ही सभागृहाला दिलेलं आश्वासन असताना जिल्हाधिकारी यांच्यावर का कारवाई करत नाहीत आणि म्हणून या प्रकरणामध्ये जिल्हाधिकारी त्यांना पाठीशी घालत आहेत। याची नाराजी मी त्यांच्या कार्यालयात जाऊन व्यक्त केली होती। त्यांना 2दा भेटलो होतो, पण त्यांनी काहीही कारवाई केलेली नाही। आम्ही सभागृहाचं कामकाज बंद पाडू, दोन्ही तहसीलदारवर कारवाई होत नाही, 74 लोकांवर कारवाई होत नाही तोपर्यंत सभागृहाचं कामकाज आम्ही चालू देणार नाही।